बाय बाय. सगळे ठीक असाल अशी आशा आहे. आता तान्वीतला स्कूलला सोडून आलो. आता चहाला ठेवलंय. चहा आणि ब्रेकफास्ट करून घेणार मी. नाश्त्याला आज थालीपीठ बनवलंय. अन्वीतला पण टिफिनला तेच दिलेलं. आज मी चहा पिणार आहे. चहा पिऊ वाटायला लागलाय बऱ्याच दिवसांनी. मग आता चहा आणि थालीपीठ एन्जॉय करते. थालीपीठ आणि गरम गरम चहा. थालीपीठ छान झालंय का? मस्त मस्त आहे. तिखट नाही जास्त केलं. विनायक नुसतं असंच करतोय. जास्त बोलत नाही काय नाही. छान झालंय. कमी तिखट केलेलं असतं आम्ही अन्वीसाठी. दही सोबत छान. नंबर 1. अन्वीतला दही आणि धपाटा असं दिलंय. आम्ही पण आता ब्रेकफास्ट करतो. ब्रेकफास्ट झालाय आमचा आता. विनायक मला भांडी घासून द्यायला लागलाय, हेल्प करायला लागलाय. मी तुम्हाला काल सांगत होते ना, घर आमचं खूप असं विस्कटलंय. सगळे कपाट विस्कटलेलं आहे. दाखवते आता, किचनचं दाखवते तुम्हाला. असं दिसत नाही कोणाला ते, पण मलाच उघडलं की असं सगळं रागायला चालू होतं. असं विस्कटल्यासारखं वाटतंय सगळं. आपलं माइंडच कसं विस्कटलेलं असतंय तसं वाटायला लागतंय. हे बघा, किचन मधलं दाखवते मी. सगळं असं पसरलंय. पाठीमागच्या साईडला पण मी सामान पसरलंय. या साईडचं तरी विचारूच नका. कसं पाहिजे तसे डबे पडले तरी कामे. त्यातलं किती सामानची गरज आहे मला काही कळेना मलाच. हे पण पूर्ण विस्कटलंय. हे पण विस्कटलंय, विचारूच नका. खाली काही भांडी आहेत. हे सोडलं तर रूम मध्ये पण तेच आहे. दाखवते कपाट बघा. हे पण पूर्ण असं विस्कटलंय. काल अन्वीतचं व्यवस्थित ठेवलेलं. याच्या खालचा कप्पा पण व्यवस्थित करायचा आहे. ते पण विस्कटलंय थोडंफार. विनायकच्या साईडचं बघा. हे पण थोडंसं असं सगळे मिक्स झालेत कपडे, बाकी काही नाहीये. आणि हे टेबल खाली मी काय ठेवलंय मलाच नाही माहिती. एवढं सामान मला लागतंय कशाला मला काही समजेना. सगळं रूम तर एवढं विस्कटलंय ना बास. ते आता हळूहळू मी सगळं व्यवस्थित करणार आहे. एक 4-5 दिवस लागतील मला सगळं व्यवस्थित ठेवायला. सारखं काय स्ट्रेट करतेस का? केस खराब होत नाही काय? नाही होत, पण आता स्ट्रेट नाही केलं तर मग म्हातारपणात करू काय? आणि मला स्ट्रेट केस आवडते, माहित आहे ना तुला. होय होय. म्हणून मग मी आठवड्यात नाही एक बार काय एकदा डोकं धुतलं की करायला पाहिजे. पण मला स्ट्रेट आवडतात ना. छान दिसतात का नाही? दिसतंय, छान दिसतंय. आणि लॉंग पण दिसते स्ट्रेट केल्यावर. होय होय. हे बघा, धसाडी घुसला माझ्या बोटात. कशी काढायची काही कळना. केवढं नख कापून काढलंय तरी पण निघणं झालं. फरशी पुसत होती तिथं, दरवाजाच्या इथं असं पुसताना ते घुसलंय बोटामध्ये. फायनली या अस्त्रशस्त्रांच्या साह्याने मी काटा काढलाय. दाखवते केवढा आहे धसाडी. ती एवढीशी धसाडी आहे ती. एवढे सगळे वेपन्स यूज करून धसाडीला बाहेर काढलं शेवटी. हे बघा, खूप आतमध्ये गेलेली, दुखत होतं काढलेली. आणि काढल्याशिवाय पण समाधान होत नाही ना आपल्याला, ते असं दुखत राहतं. त्यातच मी फरशी पण पुसून घेतली. म्हटलं नंतर ट्राय करूया. आता बसून काढलं. निघली फायनली धसाडी. सकाळी व्हेजिटेबल्स घेऊन येत होतो. तिथे एका दुकानाचं नाव काय होतं सांगता दुकानचं नाव?
हे कसलं नाव ठेवलंय हागा फ्रेश? आपल्या इकडं माहित आहे ना त्याचं मिनिंग काय आहे? म्हणाल की मी भात का दाखवायला लागला, मी रील्स बघत बसलेली आणि इकडं माझा भात जळायला लागलेला, त्यामुळं पटकन येऊन मी गॅस बंद केला. असंच होतं, हे फोन बघत बसलं ना कशात लक्ष लागत नाही माझ्या. काय वाटलंस? हे बघ, पनीर आहे, सांबर आहे, गाजर चालू आहे, काल कांदा लिंबू, इकडं खरडा बनवलेला सकाळी, चपाती. खरडा लई आवडते मला. यम्मी 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 फूड. आज जेवायला आज पनीर बनवलंय. काय बनवायचं काही कळत नाही सारखं, म्हणून आम्ही सारखं पनीर बनवतो आणि मुलंगी सांबर बनवतो, सॉरी मुळ्याचं सांबर बनवतो. कसं झालं सांगते, तुम्ही पण टेस्ट करा फर्स्ट. मी टेस्ट करून सांगते कसं बनला. छान झालंय पनीर आज पण. आज नेटफ्लिक्सचा रिचार्ज केलाय, संपलेला. आता मूवी बघणार आहे, कोणती दाखवते. इम्रान हाशमीचा मूवी आहे. इम्रान हाशमीचा न्यू मूवी हक आलाय, तो बघायला लागलोय आम्ही. त्याचा रिव्ह्यू मी नंतर देते मूवी बघून. ಬೆಳಗ್ಗೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಚಲೋ बाबू स्कूलमधनं आलाय, जेवायला लागलाय आणि टीव्ही वरती काहीतरी लावणार आहे. टीव्ही बघत बघतच जेवतंय पोरग. अजून एक घास सुद्धा नाही खाल्ला, नुसतं लिंबू आणि मीठ चाटत बसलंय. कसं झालंय पनीर? नाही नाही खाल्लंय का बघू. चपाती कुठं तुटल्या? हा खाल्लंय खाल्लंय. Tomorrow is holiday. Please prepare for Monday's adoptive test math. अन्विताच पटापट जेवला, कारण त्याचा एक फ्रेंड त्याला खेळायला बोलवायला आलेला. इथं पाठीमागच खेळायला लागले, दाखवते तुम्हाला. इथं घराच्या पाठीमागं थोडीशी जागा आहे, तिथं खेळतायत दोघ जण. मीठ नाही घालायचं याच्यामध्ये. ओ नो, मीठ जास्त खायचं नाही बाबू. किती खातोयस बघ बरं. जेवताना पण खाल्लंयस भरपूर मीठ, चांगलं नसतंय काय. आज लास्ट. हॅलो, आज आम्ही करणार आहे वॉटर ड्रॉप चॅलेंज. याच्यामध्ये 1 बाय 1 आम्ही पाणी ओतणार आहे आणि फुल्ल झाल्यानंतर कोणाकडून सांडेल तो हरणार आहे. आणि मिरची खायला पाहिजे. मिरची. ओके, चला तर चॅलेंज स्टार्ट करूया. स्टार्ट करायच्या अगोदर याच्या खाली प्लेट ठेवूया, नाही तर सगळं पाणी पाणी होऊन घाण होणार आहे. फर्स्ट अन्वित स्टार्ट करतोय. नाही, फर्स्ट तू स्टार्ट. ओके, आपण केवढं पाहिजे तेवढं होतो शकतोय. मी हे टफ बनवणार आहे चॅलेंज. हळू, सांडायचं नाही, सांडलं तर आउट. ओ माय गॉड, यानं तर पूर्ण भरलंय. सावकाश घालायला पाहिजे. नाही पडलं. इट्स युअर टर्न, इट्स युअर टर्न. सांडलं नाही सांडले. काही नाही दिसत नाही कॅमेरामध्ये. इट्स व्हेरी टफ. ओ गॉड, नाही पडलं. सांडलं सांडलं सांडलं. ठीक आहे, नाही सांडलं. सर हात नाही लावायचं. इकडे नाही सांडलं का? नाही सांडलं. केवढं भरलंय ग्लास. 1 मिनिट थांबा, आपण दाखवूया. नाही सांडलेलं माझ्याकडून. तू सांडलंस तर तुला मिरची खायला लागणार. हे बघ, सांडलं. आऊट. ये बाबू आऊट झालाय. अशा प्रकारे अन्वित आउट झालेला आहे. अँड गेट रेडी टू ईट द चिली. मिरची देते त्याला फ्रीज मधली काढून. इथं वरती आहे एक. ती मिरची खावी लागणार आहे. ओ माय गॉड. खेळायचं सोड, हारलायस तर मिरची खाऊन दाखव. हे घे, आवर पटकन. मला होणार नाही. नाही होणार. एकदम छोटं एकदम छोटं, नाहीतर त्या दिवशी सारखं तिखट लागणार. बास. अन्वितनं मिरची खाल्ल्या केवढी का होईना, छोटंसं खाल्लंय हे बघा. जास्त तिखट लागेल त्याला, म्हणून मग मी पनिशमेंट थोडीशी लेवल कमी केली त्याची. अशा प्रकारे या चॅलेंजची विनर आहे मिस गीतांजली. हॅलो, व्हिडिओ स्टार्ट नाही झाला, अजून एक चॅलेंज आहे.
काय करायला लागलंय बाळ आमचं? कलरिंग. कलरिंग करायला लागलंय. कुठलं कॅरेक्टर आहे हे? नारुतो. मी सांगितलेलं ना एवढे सगळे कलर्स आहेत आमच्या बाबूजवळ. नारुतो कलर. हे सांगतो ना हो. हे कॅरेक्टर कोणतं आहे सांग बाळा? नारुतो. आणि माझ्याकडे कलर्स किती आहे बघ. पेन ड्रॉन आणि पेन आणि हे ब्रश पेन आणि मार्कर हे 26 क्रेयॉन्स आहे. एवढे 3 हे तिघांचं पूर्ण कलेक्शन आहे. आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक्नॉलॉजी.